हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेलकम टू द ब्लॉग नंबर 54 विथ भाषा. 2026चा पहिला ब्लॉग आहे ऐक. आणि आज इलेक्शन ड्युटी लागले, त्याच्यामुळे संडेला पण कामाला लागलं आहे. जावं लागतंय. रॅली विली मिटिंग्स वगैरे सगळे अटेंड कधी असा तो एकाचा 13 जानेवारी येतोय ना, असं झालंय कारण की रोज कसला संडे नाही, कसला मंडे, कसला सॅटर्डे, सगळे दिवस एकच वाटतात. रोज उठा, जा आणि काम करा. पालिकेच्या कामाची आता ऍक्च्युली पालिकेच्या कामाचं मला सगळं सोडा. कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात पेक्षा जिवंत आहात ना तुम्ही सगळे? मित्रांनो एक मिनिट. हा चालू नाही, या वर्षात मला काही चुटे करायची नाही. सो कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात पेक्षा जिवंत आहात ना. माणूस जिवंत असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. नुसतं माणूस काही फायदा नाही. माणूस जिवंत असणं खूप महत्वाचं आहे. ही लाईन मी खूप मिस करतो कारण की 2025च्या शेवटी मी जो आपल्या ब्लॉगच्या संदर्भात नाही करता आले खूप सारे ब्लॉग. बट आता 2026चं मी असं काही रेझोल्युशन वगैरे काही घेतलं नाही. बट कन्सिस्टन्सी इज की हे माझ्या डोक्यात ठेवून मी ब्लॉग सुरू केला आहे. आणि पुढे कसं काय होतंय, आता मी आपल्या रोडवर आहे, चाललोय पार नाक्याला बसायला. पहिले तिथे पोचतो. सो फ्रँकली स्पीकिंग अबाउट दिस छाया लंच होम, जेवढं म्हणजे जेवढी याची हाईप होती तेवढं मला काय एवढं काही खास लागला नाही. हा जो काय खातो तो खिमा पाव, बट हा पाव मोठा होता. पाव खाताना मला माझ्या आजी आजोबांचं ठिकाण म्हणजे धारावी कोळवाड्याची आठवण आली, कारण की तिकडे अजूनही एवढे मोठे मोठे पाव मिळतात जे आपल्याकडे नाही मिळत. बट हां, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ट्राय करा. बट माझं पर्सनली असं मत आहे की मला एवढा काय हा मटण खिमा जो असतो तो काही एवढा आवडला नाही. तो मला ट्राय करायचा, तो तुम्ही ट्राय करू शकता. पार नाक्यालाच आहे हे छाया लंच होम. ॲक्च्युली त्याची पण व्हिडिओ काढलेली मी, बट माझ्याकडून डिलीट झाली आहे ती. सो तुम्ही ट्राय करू शकता. मला नाही आवडला. संडेला ऑफिसला यावं लागलेलं. ते आपलं इलेक्शनच्या ड्युटीज वगैरे चालू होत्या, या गोष्टी, रॅली वगैरे. सो आता त्या संपून घरी चाललोय. म्हणजे आता त्या प्रभाग समितीत चाललोय, तिथून माझी गाडी घेऊन मी घरी. सो आता काम संपून घरी चाललोय. असतं काम ना, असं बघायला गेलं तर काम असतं नुसतं 15 एक जास्तीत जास्त 20 मिनिटाचं काम असतं. पण साला इतका टाइम खातात ना ही गव्हर्नमेंटची माणसं. म्हणजे सकाळी 10ची सुरू होणार होती, मी पोहोचलो, चल मला व्हिडिओ काढायचा आहे त्याच्यामुळे मी पोहोचलो 9:45 आणि तुम्ही बघितलं असेल की मला भूक लागलेली. छाया लंच होम मध्ये गेलो. त्याच्याबद्दलचा रिव्ह्यू मी देतोच तुम्हाला, म्हणजे माझ्या मध्ये दिला पण असेल आतापर्यंत. मला काही एवढं असं काही खास नाही वाटलं, जेवढं त्याचं नाव आहे छाया लंच होम, छाया लंच होम. बट मला असं पर्सनली एवढं काय आवडलं नाहीये. खिमा पाव जो खातो, मला भूक लागलेली म्हणून माझ्या पोटासाठी खाल्लं, पण माझं मन अजून अतृप्त आत्मा आहे माझं मन. कारण की जर मी खातोय तर माझं असं आहे की मला जर खायचं आहे, मला जर वाटतंय खावंसं, तर मला नीट पण मिळालं पाहिजे. पण ठीक आहे, इट्स ओके. ते सगळं सोपं घरी चाललोय. खूप असं म्हणजे असं काहीतरी गोड खावंसं वाटतंय. गोड इन द सेन्स चहा वगैरे असं काहीतरी पिवावशी वाटते. 12 वाजत आले, बघूया घरी काय आहे माझ्यासाठी, काय आहे. पण सुपर. आणि आज मला ते एका ब्रँडचं शूट पण करायचं आहे. म्हणजे त्यांचं ऍक्च्युली डेडलाईन नाही आहे, पण मी स्वतःसाठी डेडलाईन ठेवतो त्या गोष्टींची की हे आज झालं पाहिजे. मी त्यांना ब्रँडला बोललेलो की मी सॅटर्डेला शूट करेन, पण मला ज्या व्यक्तीबरोबर करायचं शूट तो अवेलेबल नसल्यामुळे मी आज करेन ते शूट. आणि आज करेन. बघू बाबा, सगळी गाडी बाबा, एक नंबर गाडी होती ती सीटर. चला ठेवतो. सो मित्रांनो,
2024चा पहिला जिमचा दिवस आहे आजचा. म्हणजे 2025 मध्ये पण मी 3 ते 4 आठवडे गेलो नाही, जवळजवळ 1 महिना गेलो नाही. आणि आता इट्स अ टाइम टू रिस्टार्ट सगळ्या गोष्टी. सो कॉफी पिऊन जिमला जायचं आहे. जिमला तर गेलंच पाहिजे नाही, बॉडी हवी आहे, झाली नाही पाहिजे असं नाही, बॉडी हवी आहे. तो आता 3 आठवड्यानंतरच्या गॅप नंतर तेव्हा चाललोय जिमला, बॉडी दे. आयुष्यात काही वेळेवर नाही आलं तरी चालेल, पण चांगल्या दिवशी किंवा चांगल्या येणाऱ्या मोमेंटला पिंपल येणं इम्पॉर्टंट आहे. हा बघा टिकली आली मला, कसली काय परवा बड्डे भावाचा आणि टिकली. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय, कारण की काल जिममधून आल्यानंतर काल खूप अंगावर आलं, अजून पूर्ण सुटते अंग. 2-3 महिन्यानंतर जिमला झाल्यावर काय होणार आहे. तर ठीक आहे, हा ब्लॉग इथेच एंड करूया आपण. त्या पिंपलचं काहीतरी करतो, ओढत नाही, पण ठीक आहे, हा ब्लॉग इकडेच एंड करूया. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि मुळात जीवन करायचं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत जिवंत राहा. बाय बाय.